फिल्म मेकर जिला बुल्ढाना महाराष्ट्र प्रदेश में। और यहाँ पर हमारे सागर पाटिल जी जिन्होंने फ़ोन कॉल करके सर मित्रवणिता जी को बुलाया। बड़ा ही बंधा हुआ पक्का कुआं है और कुएं के बाजू में जो बड़े बड़े पत्थर रखे हैं और जिसका भूस्खलन हुआ है, थोड़ी सी ज़मीन जो है पानी की वजह से थोड़ी सी नरम होने के कारण उसमें छोटे छोटे छेद आ गए और यहाँ पर जहरीला नाग यहाँ छिपा हुआ है जिसके ऊपर बोरा डाला है। हम लोग हमेशा बोलते हैं जहाँ पर भी सांप हो वहाँ पर उसको ढक दीजिए। तो सांप जो है ये डरपोक प्राणी होते हैं, उसको सहारा मिलने के बाद वहाँ छुप जाते हैं। और वैसे भी सांप बिल के अंदर शांति से बैठा है, वहाँ ठंडक भी है, बाहर गर्मी है। महाराष्ट्र में बहुत ही बारिश चल रही है और अचानक कभी कभी धूप आ जाती है तो तड़का निर्माण हो जाता है। दोस्तों सांप बहुत शीत रक्त के प्राणी होते हैं और जहाँ भी ठंडक मिलती है वहाँ वो रुक जाते हैं। आता हे वेगळ्या प्रकारचे साप आहेत। व्हिडिओमध्ये गेलं ना विहिरीतला व्हिडिओ अपलोड झाला भैया माझ्याकडे कुठं मो कुठं कळलं तो दगड तिकडून घातला का नाही तो दगड तिकडे पलटी पडते एकच दगड खाली या काळामध्ये हे उकरून घेऊन इकडची हा बेडू जोडा किंवा आपल्या त्र्यंबकेश्वरच्या भागातले ते लोक त्याला मोठ्या आवडीने खातात। ते बेडू जर सोडलं ना त्याला लेग पीस सारखे असे कोंबड्याचे पाय दिसतात, त्याच्या पाय असे फोल्ड असतात ना, ते लोक ते बुल फ्रॉग खूप खातात तिथे। त्या शिकारी जातात ते पावसाळ्यात, ते आवाज होऊन जातात, अरे या आवाज आ रहा है, चार पायात तिच्या काठानं ते ए पिंटू हा इकडचा गोटा काढ। हो जागेवरच हो। आता संदीप पाटील शूटिंग काढतात ते नाग आहे नाग आहे चांगला नाग आहे। आपली सावली नका पडू। आता इकून लावा असं अलीकडे ओढा दगड पलीकडून लावून बरोबर आयडिया ना। नाही काय नाही तिकडून काहीच नाही मॅडम, टेन्शन नाही करतो। आता फक्त दगड पूर्ण ताकदीनिशी व्यवस्थित अलगद कडे एखादं मोठं टेम्पो आहे का दगड मध्ये जायला लागला आपण पटकन खालता आलं पाहिजे बरोबर, दगड तिकडे टेकला नाही पाहिजे लाकडाचं। नाही हे आता इकून दगड नाही आला तर दोन्ही कोण नळा नाही फक्त दगड लवकर काढा तो व्हायब्रेशन हलेल नसा मोठं घालणे या दोघं तिघं खाली घाल किंवा तो गज नका लावू। नाही हलक्या हाताने लावतो। काय इकडून किनारे ना थोडीशी दगड आहे, इकडून थोडंसं दगड इकडून येते पटकन या घ्या ना पटकन काढून भैया दगड असं घ्या दगड बस दोघं ओढता का रे अलीकडे हलक्या हाताने। हा चालला पटकन गेला साप। मी पहिले म्हटलं होतं इकडून दगड काढा। एवढा मोठा नसतो ना, दोन आहे की एक आहे, एकच आहे फार बराच मोठा आहे हो, तोंड बारीक होतं अंदाज नाही आला आपल्याला। त्या बरणीत बसणं तर हा या बरणीत बसणं खालच्या जमिनीवर भरोसा पुढे जा पार्थ मागे दोन शेतात जा मॅडम तुम्ही सगळे लोक पाठीमागून जा प्लीज जा ना अशी पाठीमागून जा तुम्ही।
बुल्ढाना जिला और मेहकर तहसील के अंतर्गत जो हमारी विश्व की सबसे बड़ी सबसे पहली सर्पमित्र वनिता बोराड़े जी है, उन पे हमें गर्व है। और इतने बड़े बड़े इतने खतरनाक सांप ये रेस्क्यू करते हैं, तो महिलाओं के लिए एक प्रेरणा स्थान है। और हर एक महिला ने हर एक क्षेत्र में ऐसे ही बड़े बड़े काम करने चाहिए। देखिए इतना खतरनाक सांप जो वनिता बोराड़े जी ये रेस्क्यू कर रहे हैं, इससे एक आदर्श लेना बहुत बड़ी बात है। और हमें गर्व है कि हमारे बुल्ढाना जिला और मेहकर तहसील अंतर्गत जो इनका गांव है वो हमारे गांव के नज़दीक है, तो हमें वनिता जी बोराड़े इनका बहुत गर्व है। और बस ठीक है, ओके, धन्यवाद धन्यवाद संदीप जी। इनकी हमने हृदय तल से जो प्रतिक्रिया है, जो प्राइडफुल उनके वर्ड्स है मैडम जी के प्रति कि विश्व की पहली महिला सर्परक्षक होना और अपने आप में एक अनोखी कामगिरी प्रस्तावित करना, ये बहुत बड़ी बात होती है। और महिलाओं के लिए और खास करके युवाओं के लिए भी एक आदर्श त्याला तर बसेल, पण आपण जर बळजबरी टाकायचं म्हटलं तर नाही जाणार. असं रागीट नाही दिसत नाही का? रागीट आहे असं का? हां, संधी मिळाली चालू शिवरामाने ते त्याचं जे वागणं आहे ना ते त्याच्या सुटकेसाठी असतं, ते आपल्याला बरं वाटते म्हणून नाही. त्याला चान्स मिळणे म्हणजे आपल्याला धोका, आणि तो सुरक्षित बरणीबंद होणे म्हणजे आपली यशस्वीता. सापाला लपायला छोटीशी जागा खूप मोठी होते, परंतु त्याने स्वतःहून लपायचा निर्णय घेतला तर त्याने जर रिव्हर्स गिअर टाकला, आता ही शेपटी मॅडमने सोडली आणि त्याने दगडाला जर शेपटी गुंडाळली तो बरणीतून एका मिनिटात बाहेर. अच्छा, मग तुम्ही तर काहीच नाही करू शकत. सापाचा सगळा प्राण हा त्याच्या डोक्यामध्ये असतो, त्यावर डोकं लपून तो स्वतःला सुरक्षित समजतो. मागची शेपटी कट झाली काय आणि कोणी मागे तोडलं काय येईल कालांतराने, पण कोणी डोकंच ठेचलं तर मेंदू कुठून आणायचं? बरोबर. सापाचा सगळा प्राण डोक्यात असतो, म्हणून तो सगळ्यात पहिले डोकं सुरक्षित करतो. डोकं सुरक्षित झालं की मग हळूहळू सगळी बॉडी ताब्यात घेऊन घालून. कोबराचे 4 प्रकार आहेत, तर मग हा कोण्या प्रकारमधला आहे? हा स्पेक्टेकल कोबरा आहे. याच्या फण्यावर पुढणं आणि मागणं मार्क असतो, आणि फण्यावर मार्क असो अथवा नसो, किंवा तो साप एखाद्या वेळेस फणा काढो अथवा न काढो, परंतु फणाधारी जेवढेच्या जेवढे साप असतात हे सगळे नाग असतात. यांचं कुळ आहे इलेपिडी, आणि याच्यामध्ये नाजा प्रजातीचे साप असतात. काय चालू म्हणून म्हणलं जगून काय चालू नाग पकडलंय. तर हे सगळे साप विषारी असतात. यांचं विष न्यूरोटॉक्सिक असल्यामुळे जर मुख्य नसेवर चावा झाला बस पॅक झाला तर तो, तुम्ही 4 ते 5 सेकंदात गतप्राण होऊ शकता. फुल झाली त्याने 4 ते 5 सेकंदात. त्याला काही हालचालीला चान्स. च्या मेकर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय श्री सागरजी पाटील यांच्या शेतामध्ये त्यांचं हे फार्म हाऊस आहे. इथे खूप मोठी पक्की बांधलेली विहीर आहे, आणि मित्रांनो इथे खूपच मोठा नाग या विहिरीच्या कडेला एका दगडाच्या सहाऱ्याने लपून बसला होता. आज अचानक तापमान वाढल्यामुळे सगळीकडे गरमीचं वातावरण आहे, दमट वातावरण आहे. साप हे शीतलकाळी प्राणी असतात, त्यांना 33 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या वर तापमान सहन होत नाही. आजचं तापमान अचानक वाढल्यामुळे साप सक्रिय झाले, आणि त्याला या सिमेंटच्या कडेला आणि दगडाजवळ गारवा मिळाल्यामुळे तो शांतपणे बसून होता. आणि सर्वांच्या लक्षात आल्यामुळे ताबडतोब सागर भाऊंनी आणि आदरणीय संदीप भाऊंनी आम्हाला संपर्क केला. त्यांच्या मित्रांनी फोन केला, आणि एकदम तंदुरुस्त आहे तो, कातीवर नाही किंवा तो अशक्त नाही. संधी मिळाली असती किंवा दुर्दैवाने कोणाला चावला असता तर एखादा अघोरी प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागलं असतं. फार सुंदर साप. आपण हा पकडलेला साप तुमच्याबद्दल माहिती सांगा.